गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आजचा हा आपला अचानक भयानक ब्लॉग चालू करतोय, कारण की काय आजचा काही उद्देश नाही बाहेर पडण्याचा, बट एक महत्वाचं काम आलं. पप्पांचा कॉल आला की आपल्याला बँड्राला यायचं, पण आपण बँड्राला चाललो पटकन. माईकचा इश्यू ऑलरेडी मागल्यापासून चालू आहे, पण नो प्रॉब्लेम. आपण जुगाडू माणसं आहे, जुगाडू कशात पण करू, जुगाडू होईल आपला ब्लॉग एकदम फाडू. ओहो. सो एक अपडेट की फक्त गोरेगाव टू मुंबई गोरेगाव टू बँड्रा चाललोय. पप्पांचा कॉल आला होता एक अर्जंटसाठी म्हणून चाललोय, बाकी काहीच नाहीये. तो वातावरण एकदम मस्त आहे, पावसाळी वातावरण मध्ये एकदम आता क्लाउडी वातावरण भेटलंय, एकदम चांगलं आहे. मगाशी गोरेगावला निघता ॲज युजल गोरेगावमध्ये पाऊस पडतो आमच्या एरियामध्ये, जसं की पूर्ण जंगल फॉरेस्ट एरियानी कवर्ड आहे. सो पाऊस मॅन्डेटरी तिथे. थोडंच फार भिजलो, पण आता तिथे एकदम ऊन पाहून फुल गार्डन होतोय. खूप टाइम नंतर मी असं बाईक घेऊन एकदम मस्त त्याच्यात चालतो. रिक्षावाले दादा, आपल्याला आनंदात चालवायचा, आनंदात एकदम ओव्हर मध्ये आनंद नाही करायचा, आनंद मध्ये साजरी करायची. ओके. सो सगळीजण ॲज युजल कामाच्या रुटीन मध्ये धावपळीत आहे. आपण आपला काय बिझनेस नाही आहे, पण आपला स्वतःचा क्लास आहे, म्हणून टाइम टेबल नसतो, कधी उठा कधी झोपायचं असं. सो आपण काय मस्त की शॉर्ट्स घातलाय, टी शर्ट ॲज युजल जर्सी, आणि मस्त चाललोय. काम निघाला, बहाणा भेटला, काढली बाईक, चला निघालो. चालते हा एक मला 2 रिझन भेटतात, म्हणजे बाहेर निघालं तर व्लॉग पण करायला भेटतं, व्लॉग करता तुमच्यासोबत एक संवाद साधायचं मला एक रिझन पण भेटून जाऊ शकतो. आय मीन भेटून जातोच. आता मलाही माहित नाही याच्यामध्ये आवाज जास्त कुठलं कॅप्चर होतोय, कारण की बाईकचा नॉईज येतोय का सराउंडिंग नॉईज येतोय. कारण मी यावेळी विंडशील्ड बंद केली आहे. मागल्याही असं झालं होतं की 2 व्हिडिओ माझे एवढे छान शूट झाले होते, ज्याच्यामध्ये आउटर व्हॉइस जो होता तो बिलकुल कॅप्चर नाही केला होता. पण काय माहित नाही, सडन काहीतरी सेटिंग्स चुकीची सिलेक्ट झाल्यामुळे ना बाहेरचा आवाज जास्त कॅप्चर होता आणि इनर व्हॉइस लो कॅप्चर होते. सो ह्याचं काय तुमच्याकडे काय सोल्युशन या सेटिंग मध्ये, माझ्याकडनं काही चूक झाली असेल, एक एक्झॅक्ट राईट सेटिंग का असेल ती मला प्लीज सांगा, कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, मी नक्की फॉलो करेन. तो आपण पोचलो अंधेरी, ऑलमोस्ट अंधेरी आहे. म्हणजे मागच्या 2 व्हिडिओज मध्ये पासून मी सांगत आलोय की मी जाणार आहे बाहेर, पण मला ना तो एक्झॅक्ट असं हे नाही भेटत आहे, म्हणजे करेक्ट डेट बोलतात ना, मुहूर्त नाही काढलंय. पण ज्या टायमिंगला झालं म्हणजे एक काम आहे, तो काम जसं कम्प्लीट होईल, अरे यार गाडी बंद झाली वाटतं रिक्षा काकांची. तो काम जसं कम्प्लीट होईल तसं मी फटकन निघून जाईन आपल्या राईडसाठी. मी कंटिन्यू पोस्ट करायचं ठरवलं आता, निश्चित केलंय, कारण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मला ब्लॉगिंग मध्ये. आणि एखादा शॉर्ट व्हिडिओ करता मला ब्लॉग सुद्धा पोस्ट करायचा आहे. सो मी त्याची काळजी घेणार आहे आणि एन्जॉय करत राहायचा. चला टाकूमाकूम. अरे टाकूमाकूम आठवलं, दहंडी येते भावांनो. तुमच्या सगळ्यांच्या मंडळाची प्रॅक्टिस कशी चालू आहे? जातात का नाही प्रॅक्टिसाला? आमचं मंडळ म्हणजे असं आहे की क्वांटिटी कमी आणि क्वालिटी जास्त असं आहे, पण ती क्वालिटी दाखवायला पण येत नाही हो. सो बघू, बाकी तुमची प्रॅक्टिस कशी चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. हवा पंक्चरचं दिसतंय, बघूया तिथे अवेलेबल आहे का पंक्चरवाले दादा. आणि फक्त ट्यूब लावले का काय? नाही, हाय कोण उभा असेल तर बघा लागेल.
तर हवा बघूया हा किती हवा भरतोय ते. त्यांची पण तर टेस्ट घ्यायला लागते. ट्रॅफिक तर असं पण आहे, जरा हवा भरून घ्यावं की त्याला. आता बघा मी विंडशील्ड ओपन केलंय. विंडशील्ड ओपन करून किती आवाज येते मलाही नाही माहिती. तिथं आपण चेक होईल की हवा भरताना आपण विंडशील्ड ओपन केलं होतं. सो पिंपल पण एवढा मोठा झालाय, डोळ्यापेक्षा पिंपल दिसतोय. भाई होता आपल्या वहिनीसोबत बिझी. भाई भर लवकर. चटका लागला सायलेन्सरचा. तर पंक्चरवाले दादा बोलले की तुमचा टायर मागचा झिजलाय. मम्मी ऐकलीस काय, पंक्चरवाले दादा बोलले आता तरी बदल. म्हणजे बदलायला पैसे ते मम्मी. अरे आता तुम्ही विचार करणार हा काय असा. पैसे म्हणजे आपले पैसे रायडिंगला खर्च आणि मम्मी पप्पाचे पैसे गाडीला खर्च. असं थोडस आहे पण बघू. मित्रांनो अशी काहीतरी पायवाट आहे आणि या साईडला तर एकदम ते बोलतो ना ॲमेझॉनचं जंगल तसं झालेलं सीन. पण वन साईड बोललात ना हा कार्टर रोडचा सी फेस आहे आणि त्याला लागून ही पायवाट आहे. खूप सुंदर पायवाट आहे आणि खूप सुंदर पायवाट आहे. सुंदर म्हणजे एक कच्चा रस्ता पण नाही, चांगलाच आहे रस्ता आणि त्याला लागून भेटणारे आपल्याला इथे शिंपल्या वगैरे सगळं भेटेल. इथे बघा ते समोर मंदिर आहे. खूप सुंदर लोकेशन आहे. मी मम्मी तर कोणी माझ्यासोबत मित्र आले ना, मी एक कार्टर रोडला आलं तर मंदिराला व्हिजिट करायला येतो. खूप सुंदर लोकेशन आहे. सो आणि हे बांधकाम इथे चालू आहे बघा. हा ब्रिज तुम्हाला जर माहीत असेल बँड्रावरनं कार्टर रोडच्या इकडनं कुठला ब्रिज बनतोय तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे जे एक बाप्पा आहेत त्रिमुखी गणपती बाप्पा, सर्वात पहिला हीच मूर्ती होती. आत्ता जाऊन महादेवांची मूर्ती, पिंड आणि आपले ही गायींची मूर्ती, हे सगळं आत्ता झालं आहे. पहिला फक्त आणि फक्त मूर्ती होती आणि अतिशय सुंदर आहे. बघा ना लोकेशन. हर महादेव.
मी कवड्या शिंपळ्या बोललो होतो ना, हे बघा हे शिंपळ्या, हे कवड्या, ह्याच्याने खेळतात. पण आई आणि मी भरपूर खेळायचो, याची खूप आठवण आहे अशी. हे चल्लस 60 खेळायचं. चल्लस 60 जर कुणाला डाव माहीत असेल हे थोडेफार घरी घेऊन जातो. हे त्याला बोलतात. बाईक पार्क करणार असेल तर सांभाळून करा. तुम्ही बाईक पार्किंग लावले तिथे वन साइडेड लावले, पण जागा बघून लावा, कारण की बाईक कधी पण तो होऊ शकते. मित्रांनो, कसं वाटलं? आय होप तुम्हाला आवडलं असेल. जर मंदिरचं लोकेशन आवडलं असेल, मंदिर सुद्धा आवडलं असेल आणि तर नक्की या. एकदा काटा रोडला आला तर फिरण्यासाठी या, पण नक्की दर्शन घ्या. आणि आता पाऊस भरपूर झाला आणि मी बॅकअपसाठी एक आता मी नोटीस केलं की माझी Insta360ची बॅटरी पण डाऊन होत चालली आणि मी सेकंड बॅटरी कॅरी नाही केली आहे. मला नाही वाटलं तर मी ब्लॉग करीन आजच्या दिवसाचा, बट हरकत नाही. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की खूप प्रेमाची गरज आहे, खूप सपोर्टची गरज आहे. सपोर्ट द्या आपल्या CSD व्लॉग्स या चॅनलला आणि शेअर नक्की करा. आणि भेटू पुढच्या नवीन लोकेशनमध्ये, एक पावसाळी लोकेशन आणि तुम्ही आणि मी आणि आपला निसर्गाचा संवाद. धन्यवाद मित्रांनो.